नमस्कार, मी रेणू या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संपूर्ण शिलाई। तर 4 टक्सचा साधा ब्लाउज आहे हा, योगपट्टी जोडून। तर 32 साईजचा ब्लाउज आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, काही छोट्या छोट्या टिप्स सुद्धा महत्त्वाचे सांगत असते मी। आणि व्हिडिओ खूप मोठा आहे कारण खूप सावकाश आणि सोप्या पद्धतीने मी इथं संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे, तुम्हाला समजेल या पद्धतीने। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका। तर एक एक पार्ट मी दाखवणार आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। तर आधी सर्वात पहिला आपण बाहीची कटिंग घेतलेली आहे। तर इथं एका बाजूने जोड देऊन घ्यायचं आहे कारण अस्तर बाहीला कमी पडलेला, त्यामुळे मी इथं जोडपट्टी जोडलेली आहे। तर दोन्ही पण बाहींना एका बाजूने जोडून घ्यायचं आहे आणि वरून एक एक टापटीप देऊन घ्यायची आहे ह्याप्रमाणे। तर याचा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर इथं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि इथं शिलाईमध्ये स्टोन येणार नाही कारण याला पण जॉईंट द्यायचं आहे। तर ते वर्क बघा कमी होतं, त्यासाठी इथं दोन्ही बाजूने बाहीला जोड द्यायचा आहे मेन फॅब्रिकसुद्धा। त्यासाठी इथं स्टोन हे मी काढून घेतलेले आहेत आणि नंतर आपण बाजूने जे जॉईंट जोडायचं आहे ते आपण जोडून घेणार आहे। आणि ह्याला सुद्धा वरून एक डापटीप देऊन घ्यायची आहे मेन फॅब्रिकला सुद्धा। आणि ह्याप्रमाणे आपण अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घेणार आहे। तर आता इथं अस्तर आपण मेन फॅब्रिकला जोडून कोणत्या पद्धतीने घ्यायचं इथं बघू शकता, ह्याप्रमाणे ठेवायचं आहे। तर समोरासमोर अशी बाही ठेवायची आहे आणि त्यावरती अस्तर उलट ठेवायचं आहे। बाहीचं कापड सरळ ठेवायचं आहे, त्यावरती उलट अस्तर ठेवायचं आहे, वरच्या बाजूने उलट आहे अस्तर। त्याप्रमाणे शिलाई मार्जिन ठेवून बाही आपण जोडून घेणार आहे। तर इथं एक बाही मी जोडून दाखवणार आहे तुम्हाला, त्याप्रमाणे दुसरी पण बाही जोडून घ्यायची आहे। तर इथे ह्याप्रमाणे बघा शिलाई मार्जिन ठेवून आपण बाही ही खालील बाजूने जोडून घेतलेली आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर। तर आता पुन्हा बघा इथं ह्याप्रमाणे वरून एक डापटीप देऊन घ्यायचं आहे। आतून शिलाई मार्जिन हे अस्तरच्या बाजूने करायचं आहे आणि डापटीप देऊन घ्यायचं आहे आणि पुन्हा आतील बाजूने अस्तर करायचं आहे ह्याप्रमाणे आणि वरून एक पुन्हा डापटीप देऊन घ्यायचं आहे कारण ह्यामुळे काय होतं, फिनिशिंग खूप सुंदर दिसतं बाहीचं। तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे आपली बाही खालील बाजूने पूर्णपणे जोडून झालेली आहे। तर आता इथं पुन्हा एक आतील बाजूने बघा उलट बाजूने पण शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि राहिलेलं एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घ्यायचं आहे। तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं, तर एक्स्ट्राचं आपण मेन फॅब्रिक हे थोडंसं एक्स्ट्रा ठेवूनच कट करून घ्यायचं आहे, अस्तरच्या बरोबरीने कट करायचं नाही कारण शिवते वेळी कमी जास्त पडू शकतं, त्यामुळे इथं एक्स्ट्राच कट करायचं असतं। तर इथं बाही एक झालेली आहे, तर दुसरी पण बाही त्याच पद्धतीने इथं मी शिलाई देऊन घेतलेली आहे, बघू शकता ह्याप्रमाणे दोन्ही पण बाहींची शिलाई संपूर्ण झालेली आहे। तर एक एक पार्ट करून आपण सर्वच पार्ट आपण जोडून घेणार आहे। तर आता इथं योगपट्टी आपण जोडून घ्यायची आहे आधी। तर इथं 2 पट्ट्या अस्तरच्या आहेत योगपट्टीच्या आणि मेन फॅब्रिकच्या 2 पट्ट्या आहेत। तर इथं ह्याप्रमाणे आपण ठेवायचं आहे दोन्ही पण। तर बघू शकता इथं ह्याप्रमाणे आपण वरती एक मेन फॅब्रिकचा कापड ठेवलेला आहे आणि एक आतमध्ये मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि वरती एक अस्तर ठेवलेलं आहे। तर दोन्ही पण टोकं एका बाजूनेच ह्याप्रमाणे जोडून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता शिलाई कोणत्या पद्धतीने द्यायचं आहे योगपट्टीला। तर मेन फॅब्रिकवरून एक जोडून घ्यायची आहे आणि अस्तरवरून एक मेन फॅब्रिक खाली ठेवून आपण जोडून घेणार आहे। तर ह्या पद्धतीने दोन्ही पण योगपट्ट्या आपल्या जोडून झालेल्या आहेत। तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे आपल्या योगपट्ट्या जोडून झालेल्या आहे। तर आता राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे योगपट्टीच्या बाजूने, म्हणजे अस्तरची जी पट्टी आहे त्याप्रमाणे इथं राहिलेलं मेन फॅब्रिकचं कापड आपण कट करून घ्यायचं। तर आता दोन्ही पण योगपट्टीची आपण राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे। तर इथं ह्याप्रमाणे तर पुन्हा आपण अस्तरवरून एक डापटीप देऊन घ्यायचं आहे, अस्तरवरूनच द्यायचं आहे, मेन फॅब्रिकवरून द्यायचं नाही आणि आतून शिलाई मार्जिन हे अस्तरच्या बाजूनेच करायचं आहे। तर अशा दोन्ही पण योगपट्टीनं आपण डापटीप देऊन घ्यायची आहे। तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे आपल्या दोन्ही योगपट्टींचं शिलाई झालेली आहे। तर आता योगपट्टी पण आपण बाजूला ठेवूयात आणि समोरचे जे 2 भाग असतात, समोरचे भागाचे आपण
2 भाग असतात हे आपण जोडून घेणार आहे। तर बघा याप्रमाणे सरळ कापड ठेवायचं आहे मेन फॅब्रिकच्या वरच्या बाजूने अस्तरवरती आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण आतील बाजूने जोडून घ्यायचं आहे। तर व्हिडिओतील मैत्रिणींनो काही पण आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर इथं संपूर्ण आपली शिलाई दोन्ही भागांना देऊन झालेली आहे आणि राहिलेले एक्स्ट्राचं कापड आपण प्रत्येक वेळी बघा कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथं राहिलेलं एक्स्ट्राचं कापड दोन्ही पण भागांचे आपण कट करून घेतलेले आहेत। तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे। तर आता मागील भाग आपण नंतर शिलाई देणार आहे। तर इथं समोरील भागात पण पूर्णपणे शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर इथं टक्स आपण दिलेले आहेत। तर इथं टक्स आपण बघा कोणत्या पद्धतीने दिलेले आहेत ते मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता। तर इथं ह्याप्रमाणे डार्क करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या भागावरती ठेवून बघा प्रेस करून घ्यायचे आहे त्याप्रमाणे। तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे कटिंगची, ती जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर इथे ह्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचे आहे पुन्हा आणि इथं टक्सना आपण शिलाई देऊन घ्यायची आहे। तर मेन पॉईंटचा खालील टक्स हा आपण 1.5 इंचाने दिलेला आहे। तर 0.75 इंच असे ह्याप्रमाणे जितकी आपण लाईन आखलेली आहे तिथपर्यंत आपण हा टक्स देऊन घ्यायचा आहे। बघा टक्सना डबल शिलाई देऊन घ्यायची आणि इथं एक टक्स आपला तयार झालेला आहे। तर आता दुसरा टक्स आपण 1.5 इंचाने शिलाई देऊन घेणार आहे 0.25 इंच। तर इथं 1 इंचमधल्या 2 लाईन ज्या असतात त्याप्रमाणे इथं हे तिन्ही पण टक्स देऊन घ्यायचे आहेत। तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथं तिन्ही पण टक्स आपण 1.5 इंचाने देऊन घेतलेले आहेत आणि एकच टक्स आपण 1.5 इंचाने घेतलेला आहे। तर असे हे 4 टक्स आपले शिलाई देऊन झालेले आहेत। तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे दोन्ही पण भागाचे पण ह्याचप्रमाणे टक्स देऊन घेणार आहे। तर दुसऱ्या भागाचे पण ह्याचप्रमाणे शिलाई देऊन घ्यायचे आहेत। तर इथं पफ बघू शकता किती सुंदर आलेला आहे 4 टक्सचा। तर त्याचप्रमाणे हे पण आपण टक्स देऊन घेऊयात। तर इथं दोन्ही पण भागाचे टक्स आपले देऊन झालेले आहेत। तर आता योगपट्टी जोडून घ्यायची आहे। तर इथं योगपट्टी बघा अशा 2 पट्ट्या असतात दोन्ही बाजूच्या। तर एक अस्तरची असते आणि एक मेन फॅब्रिकची असते। तर इथं मेन फॅब्रिक बघा बरोबर असं आलं पाहिजे, उलट बाजूवरती असं ठेवल्यानंतर सरळ बाजूवरती आली पाहिजे आणि इथं सुद्धा त्याचप्रमाणे असे ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे। तर आधी इथं दाखवते बघा मी कोणत्या पद्धतीने योगपट्टी जोडायचं आहे, सावकाश दाखवत आहे। व्हिडिओ मोठा असला तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायची, इथं बघा कोणत्या पद्धतीने ठेवत आहे। तर ह्याप्रमाणे ठेवून बरोबर हे टोक आपण धरून बघा इथं जोडून शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर इथं एक योगपट्टी आपण मेन फॅब्रिकची जोडून घेत आहे आणि इथं मेन पॉईंटचा हा टक्स आहे खालील टक्स, ते थोडासा फोल्ड करून आतल्या बाजूने शिलाई देऊन घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे आपला योगपट्टी जोडून झालेली आहे। तर ह्या बाजूने सरळ बाजू आहे, तर असं फोल्ड करून घ्यायचं आहे उलट बाजूने आणि संपूर्ण भाग हा योगपट्टीच्या आतमध्ये ह्याप्रमाणे ठेवायचा आणि ही योगपट्टी आपण पुन्हा शिलाई देऊन घ्यायची आहे ह्याप्रमाणे ठेवून। बरोबर टोकावरती टोक ठेवायचं आहे, बघू शकता इथं व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचं आहे, पुढं मग शिलाई येणार नाही याची काळजी घ्यायची आणि योगपट्टीला आपण दुसरी योगपट्टी जोडणार आहे। तर आतील भाग व्यवस्थित आतमध्ये ठेवायचा आहे आणि शिलाईवरतीच शिलाई देऊन घ्यायची आहे योगपट्टीच्या। तर आता इथं दुसरी स्टेप दाखवते मी योगपट्टी जोडण्याची। आपण दोन्ही पण पट्टी बघा एकाच टायमाला जोडू शकतो। तर इथं ह्याप्रमाणे टोक धरायचं आहे व्यवस्थितपणे आणि सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायची आहे। तर इथं बघा उलटसुलट होणार नाही, इथं बघा व्यवस्थित। तर असं ह्याप्रमाणे उलट बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दुसरी योगपट्टी आपण ह्याप्रमाणे आतील बाजूने बघा
ते टोकावरती टोक व्यवस्थित पकडून पुन्हा शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर आतील भाग व्यवस्थितपणे आतमध्ये ठेवायचा आहे आणि दोन्ही योगपट्ट्यांची शिलाई देऊन घ्यायची. तर इथं डबल शिलाई देऊन घ्यायची. दोन्ही योगपट्ट्या एकत्र जोडतात त्यावेळेला डबल शिलाई देऊन घ्यायची. तर इथं आतील असलेला भाग संपूर्ण बाहेर काढून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे. तर इथं बघू शकता योगपट्टी आपली व्यवस्थितपणे जोडून झालेली आहे आणि राहिलेला एक्स्ट्राचा भाग आपण इथं कट करून घ्यायचा आहे योगपट्टीचा. तर दुसरं पण त्याचप्रमाणे इथं बाहेर आतील भाग काढून घ्यायचा आहे आणि राहिलेला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा. तर याप्रमाणे आपले दोन्ही पण भाग तयार झालेले आहेत समोरचे. तर आपण इथं आता हुकपट्टी आणि आयपट्टी जोडणार आहे. त्यासाठी इथं अस्तरच्याच पट्ट्या मी 2 घेतलेल्या आहेत. इथं बघू शकता ह्याप्रमाणे. आणि इथं हुकपट्टीची आपण पट्टी थोडीशी कमी कट करणार आहे 1.25 इंचाने. जर काठ नसेल तुमचा तर 1.5 इंचाने घ्यायचा, काठ असेल तर 1.25 इंचाने घ्यायचा. तर इथं काठाचा भाग असल्यामुळे मी 1.25 इंचाने घेतलेला आहे याप्रमाणे. आणि आयपट्टी ही थोडीशी मोठी असते, ती 2 इंचाने घ्यायची असते. इथं बघू शकता ह्याप्रमाणे 2 किंवा 2.25 इंचाने सुद्धा चालते. तर याप्रमाणे आपल्या 2 पट्ट्या कट करून झालेल्या आहेत अस्तरच्या. आणि बघा इथं हुकपट्टी जोडणार आहे आणि इकडं आयपट्टी जोडायची आहे. तर आधी हुकपट्टी मी जोडून घेणार आहे ह्याप्रमाणे. तर आपल्या उजव्या हाताचा भाग आपण हुकपट्टी जोडणार आहे. तर वरून बघा थोडीशी पट्टी एक्स्ट्राची ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे आणि खालील पट्टी थोडीशी कट करून घ्यायची, थोडा एक्स्ट्रा भाग ठेवून आणि आतमध्ये फोल्ड करून बघा ह्याप्रमाणे शिलाई देऊन घ्यायची आहे, शिलाई मार्जिन ठेवून. तर इथं शिलाई देऊन झाल्यानंतर बघू शकता ह्याप्रमाणे फोल्ड केलेली आहे शिलाई. तर आता बघा ह्याप्रमाणे सरळ करायचं आहे आणि वरून एक दाबटीप देऊन घ्यायचं आहे अस्तरच्या पट्टीवरून. तर इथं दाबटीप देऊन झालेली आहे. तर पुन्हा ही पट्टी आतील बाजूने फोल्ड करून घ्यायची आणि वरून पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि ही पट्टी बघा आतील बाजूने उचलणार नाही ह्यासाठी इथं पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त 1.5 इंचाने इथं शिलाई देऊन घ्यायची आहे पट्टीवरून, एवढंच. तर इथं बघू शकता किती सुंदर आपली फिनिशिंग आलेली आहे. राहिलेला एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे. त्याच पद्धतीने आता इथं आयपट्टीसुद्धा मी जोडणार आहे. तर आयपट्टी ही फक्त अस्तरची जोडायची नाही, कारण त्याला इथं मेन फॅब्रिकसुद्धा थोडंसं जोडून घ्यायचं आहे. तर इथं काठाच्या बाजूकडून बघा थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवून जोडून घ्यायचं आहे पट्टी. काठाच्या बाजूकडून थोडीशी फोल्ड करून आपण मेन फॅब्रिक हे शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर इथं शिलाई देऊन झाल्यानंतर आपण उलट बाजूने बघा इथं ठेवायचं आहे पट्टी. ही थोडीशी एक्स्ट्राचीच ठेवायची आहे वरच्या बाजूने आणि खालील बाजूने थोडी एक्स्ट्रा ठेवून बघा कट करून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे. आणि ही पट्टी की नाही ह्याप्रमाणे फोल्ड करायची आहे आतील बाजूने. तर बघू शकता इथं. तर इथं सावकाशाने स्टेप बाय स्टेप मी तर तुम्हाला दाखवत आहे, कारण तुम्हाला समजण्यासाठी बघा लगेच तुम्ही शिकाल यासाठी इथं ह्याप्रमाणे सावकाश मी दाखवलेलं आहे. तर इथं बघा पट्टी ह्याप्रमाणे सरळ करून घ्यायची आहे आणि पुन्हा शिलाई देऊन घ्यायची आहे. बरोबर ती आपली शिलाई आपण दिली होती जोडण्यासाठी, त्याच शिलाईवरून पट्टी ही पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची आहे फोल्ड करून. तर बघू शकता ह्याप्रमाणे. तर इथं पुन्हा थोडा अंतर ठेवायचं आहे आणि पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथं आयपट्टीसुद्धा आपली जोडून झालेली आहे. तर इथं ह्याचंसुद्धा फिनिशिंग बघू शकता किती सुंदर आलेलं आहे. तर दोन्ही हुक आणि लूकपट्टी आपली जोडून झालेली आहे. आणि ह्या पट्ट्या बघा अशा दोन्ही पण भाग समान आहेत की नाही बघायचं आहे. आणि राहिलेला एक्स्ट्राचा भाग असेल तर तो तुम्ही कट करून घेऊ शकता, कारण इथं मागं पुढं होणार नाहीत समोरचे भाग, त्यासाठी इथं ह्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता किती सुंदर आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत. तर आता मागील भाग घेतलेला आहे मी. तर तिथं मागील भागाचा पण गळा हा कटिंग केलेला नव्हता, मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. का केला नाही कटिंग, कारण आपण शिवतेवेळीच कटिंग करत असतो, कारण आपली डिझाईनचा वगैरे असतो ना गळा, त्यासाठी इथं मी ह्याप्रमाणे करत असते.
तर इथं मार्किंग करून घेतलेली आहे मी. खालून बघा इथं 3 इंचाने मार्किंग करून घेतलेली आहे गळारुंदी. तर इथं पुन्हा अर्धा इंचाने मी मार्किंग एक्स्ट्राची वाढवून घेतलेली आहे. एकूण खालून गळारुंदी ही 3.5 इंचाने घेतलेली आहे, कारण डीप नेक करायचं आहे त्यासाठी. तर इथे ह्याप्रमाणे गोल गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला डिझाईनचा करायचं असेल तर तुम्ही डिझाईनचा मग करू शकता. इथं मी साधाच गोल गळ्याची डिझाईन ठेवलेली आहे. तर इथं मेन फॅब्रिकचं सुद्धा त्याचप्रमाणे अस्तर बघा बरोबर ठेवायचं आहे आणि इथं पिना जोडून घ्यायचा आणि गळारुंदीही बरोबर आहे तर बघूनच ठेवायचं आहे आणि व्यवस्थितपणे पिना जोडून घ्यायचं आहे. पिना का जोडायचे आहेत? कारण सिफॉनमध्ये फॅब्रिक आहे हे मेन फॅब्रिक, तर त्यासाठी इथं पिना मी जोडून घेतलेले आहेत. कारण कापड हे थोडंसं सुळसुळीत असतं, त्यासाठी इथं इकडे तिकडं होऊ नये यासाठी पिना जोडून घ्यायच्या. तर इथं दोन्ही पण मेन फॅब्रिक आणि अस्तरचा गळा आपला कटिंग करून झालेला आहे डीप नेक. तिथे ह्याप्रमाणे ठेवायचं आहे. उलट बाजूनेच आपण इथं शिलाई देऊन घेणार आहे. उलट भागावरती अस्तर हा उलट ठेवलेला आहे. तर इथे याप्रमाणे अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि सर्व बाजूने आपण पुन्हा शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून आपण संपूर्ण शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या आधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते पण जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर इथं संपूर्ण शिलाई आपली देऊन झालेली आहे मागील भागाला. तर इथं राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा एक्स्ट्राचं कापड आपण ठेवलेलं कट करून झालेलं आहे इथं. तर आता इथं मागील भागाला आपण टक्स देऊन घ्यायचे आहेत. तर इथं फोल्ड करून घ्यायचं आहे गळ्याच्या बाजूने, बघू शकता ह्याप्रमाणे. तर 4 इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि वरती 4 इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्याप्रमाणे आपण 2 टक्स देऊन घेणार आहे. तर एका बाजूने मार्किंग करून घेतलेला भाग दुसऱ्या बाजूने प्रेस करून घ्यायचा आहे आणि ह्याप्रमाणे दोन्ही पण टक्स आपले हे शिलाई देऊन घ्यायचे आहेत. तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे एक अर्ध्या इंचानं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे टक्सला आणि संपूर्ण असं तिरकस आपण टक्स आपण शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर इथं टक्सना डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथं दोन्ही पण टक्स आपले शिलाई देऊन झालेले आहेत, बघू शकता ह्याप्रमाणे. तर आता कमरेच्या भागाला पण कमरपट्टी जोडून घेणार आहे. तर टक्सचे भाग बघा ह्याप्रमाणे दोन्ही बाजूने आले पाहिजे. तर इकडं बघू शकता त्याप्रमाणे आपण इथं पट्टी जोडून घ्यायची आहे. तर इथं कमरपट्टी जोडायसाठी इथं अस्तरचीच पट्टी मी घेतलेली आहे. तर इथं गळ्याला जी कट केली होती गळ्याची पट्टी तीच आपण इथं घेतलेली आहे आणि असे हे 3 भाग आपण करून कट केलेली आहे. तर हे 1.5 इंचाने घ्यायची आहे बघा पट्टी ही. तर या पट्ट्या आपण तिन्ही पण जोडून घ्यायच्या आहेत. ह्याप्रमाणे ठेवायचं आहे एकावर एक पट्टी आणि इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर आता ह्याच्यावरती दुसरी पट्टी पण आपण ह्याप्रमाणे ठेवायची आहे. सरळ बाजूवरती पट्टी ठेवायची आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथं तिन्ही पण पट्ट्या आपल्या जोडून झालेल्या आहेत आणि लांब पट्टी एक केलेली आहे ह्याप्रमाणे. तर उलट बाजूने आपण 1/2 इंचाने फोल्ड करायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे पुन्हा. तर इथं 1/2 इंचाने फोल्ड करून शिलाई देऊन झालेली आहे पट्टी. तर इथं ह्याप्रमाणे बघा आपण कमरेच्या भागाला जोडणार आहे ब्लाऊजच्या. तर इथं पाहू शकता उलट बाजूने आपण पट्टीही जोडून घ्यायची आहे. तर इथं टक्स दिलेला भाग आपण आतून बरोबर शिलाई मार्जिन करायचं आहे आणि इथं एक चुनी देऊन घ्यायचं आहे मध्ये आणि पुढं पुन्हा एक चुनी देऊन घ्यायचं आहे अस्तरची पट्टी. तर याप्रमाणे आपली संपूर्ण पट्टी ही जोडून झालेली आहे. तर इथं लागेल तितके आपण कट करून घेतलेले आहे. तर इथं बघू शकता टक्सचे पॉईंट आपले कसे कोणत्या पद्धतीने शिलाई दिलेले आहेत. तर इथं पुन्हा शिलाई मार्जिन हे अस्तरच्या पट्टीकडे करायचं आहे आणि शिलाई वरून एक डाव टीप देऊन घ्यायची आहे पट्टीवरून आणि पुन्हा ही पट्टी आतील बाजूने फोल्ड करायची आहे इथं याप्रमाणे.
आणि पुन्हा इथं एक शिलाई मोठी म्हणजे 5 नंबरची टीप देऊन घ्यायची आहे, कारण इथं हात शिलाई येते त्यासाठी. तर इथं संपूर्ण आपला मागील भागसुद्धा शिवून तयार झालेला आहे. इथं बघू शकता ह्याप्रमाणे डीप नेकचा. तर आता काय करायचं आहे, शोल्डर आपण जोडून घेणार आहे. त्यासाठी इथं बघा सरळ भागावरती सरळ भाग आतील बाजूने ठेवायचा आहे ह्याप्रमाणे. उलट भाग वरती आहे आणि इथं शोल्डर जॉईन करायचं आहे. डीप नेक आहे त्यासाठी इथं गळ्याच्या बाजूने थोडंसं एक्स्ट्राचं घ्यायचं आहे शिलाई मार्जिन आणि आपण मुंड्याच्या बाजूने आपण थोडंसं कमी घ्यायचं आहे 1/2 इंचाने आणि गळ्याच्या बाजूकडून अर्ध्या इंचाने असं तिरकस आपण शोल्डर जोडून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, गळा आपला कितीही डीप असला तरी शोल्डर खाली उतरत नाही ह्याप्रमाणे शिलाई दिलात तर दुसरं पण त्याचप्रमाणे इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे शोल्डरला. गळ्याच्या बाजूने अर्ध्या इंचानं आणि मुंड्याच्या बाजूने 1/2 इंचाने अशी ही शोल्डरची तिरकस आपण लाईन शिलाई देऊन घ्यायचं आहे. तिथं डबल शिलाई देऊन घ्यायची शोल्डर जोडते वेळी. तर आता बाही जोडून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता शोल्डर हे मागील भागाकडे आलं पाहिजे बघा शिलाई मार्जिन, त्याप्रमाणे इथं बाही जोडून घ्यायचं आहे. आता तर बाहीची पण शिलाई केलेली होती ती आपण इथं समोरील भाग बघून व्यवस्थितपणे जोडून घेणार आहे. तर समोरील भाग हा थोडासा खोलगट असतो, त्याप्रमाणे समोरच्या भागाला पण जोडून घ्यायचं आहे. तर संपूर्ण बाही ही अशी ह्याप्रमाणे मुंड्याला जोडून बघायची आहे. तर इथं व्यवस्थितपणे बसत असेल तर तुम्ही जोडून घ्यायचं आहे. तर इथं स्टोन बघा शिलाईत येतील ते आपण स्टोन काढून घेतलेले आहे तिथं आणि ह्याप्रमाणे बाही ही संपूर्ण शिलाई देऊन जोडून घ्यायची आहे. तर बाही जोडतेवेळी कुठेही खेचू नका, कारण चुन्या पडू शकतात. त्यासाठी इथं न खेचता आपण व्यवस्थितपणे खालील बाजू वरील बाजू व्यवस्थित पकडायची आहे आणि संपूर्ण बाही ही शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बाहीला डबल शिलाई देऊन घ्यायची ह्याप्रमाणे. तर बघू शकता इथं डबल शिलाई देऊन झालेली आहे. तर ह्याचप्रमाणे आपण बाही दुसरीसुद्धा त्याचप्रमाणे जोडून घ्यायची आहे. तिथं बघू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे. कुठेही एक चुनी नाही, काही नाही, खेचून बघा बाही जोडायचं नाही कधीही. तर त्याचप्रमाणे आता दुसरी पण बाही जोडून घ्यायची आहे. तर आता मागील भागाकडून ही बाही जोडून घ्यायची आहे याप्रमाणे. तर इथं दोन्ही पण बाही बघा आपल्या जोडून झालेल्या आहेत आणि इथं शोल्डरचा भाग बघू शकता मागील भागाकडं शिलाई मार्जिन आलं पाहिजे, त्याप्रमाणे इथं बाही जोडून झालेली आहे. तर इथं पाहू शकता. तर इथं संपूर्ण आपल्या दोन्ही पण बाही जोडून झालेलं आहे. तर आता गळ्याला पट्टी जोडण्यासाठी आपण इथं अस्तरचं कापड जोडणार आहे, कारण इथं हात शिलाईची पट्टी मी जोडणार आहे गळ्याला, पायपिंग करणार नाही. तर याप्रमाणे आपण अस्तरची पट्टी घेतलेली आहे. तर तिरकस अशी आपण पट्ट्या कट करून घेणार आहे. हात शिलाईची पट्टी जोडण्यासाठी बघा मी कॉटन म्हणजे अस्तरचाच कपडा घेतलेला आहे आणि इथं 1.25 इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही तिरकस अशी पट्टी आपण कट करून घेणार आहे. तर अशाच 2-3 पट्ट्या आपण ह्याचप्रमाणे कट करून घ्यायच्या आहेत. तर इथं बघू शकता याप्रमाणे 1.25 इंचाने आपण पट्टी ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता इथं कट करून घ्यायचं आहे. ह्या तिन्ही पण पट्ट्या मी व्यवस्थितपणे कट करून घेणार आहे. तर तिरकसच पट्टी घ्यायचं आहे. गळ्याला कोणतीही पट्टी जोडतेवेळी तिरकस पट्ट्या असल्या पाहिजे. सरळ जर पट्ट्या असल्या तर व्यवस्थित होत नाही कोणतीही गळ्याला लावण्याची पट्टी. तर असं हे ठेवायचं आहे. थोडंसं तिरकसमध्ये कट करायचं आहे आणि असं ठेवून ह्याप्रमाणे उलट बाजूने जोडून घ्यायचं आहे. तर इथं ह्याप्रमाणे तिन्ही पण पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. तर इथं बघू शकता सरळ बाजू आत आहे, उलट वरती आहे. तर याप्रमाणे पुन्हा कट करून घ्यायचं आहे आणि ह्याप्रमाणे ठेवायचं आहे आणि व्यवस्थितपणे पट्ट्या ह्या जोडून घ्यायच्या आहे गळ्याला लावण्याच्या. तर इथं तिन्ही पण पट्ट्या आपण जोडून घेतलेल्या आहेत. तुम्हाला गळ्याला लागेल तेवढी पट्टी तुम्ही घेऊ शकता. तर इथं बघा थोडंसं कट करून घ्यायचं आहे सरळ करून आणि फोल्ड करायचं आहे. तर हात शिलाईची पट्टी बघा कोणत्या पद्धतीने जोडायची आहे. फोल्ड करायची आहे आणि समोरच्या भागाकडून जोडतेवेळी थोडीशी एक्स्ट्रा ठेवून बघा आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आणि संपूर्ण पट्टी ही गळ्याला जोडून घ्यायची आहे डबल फोल्ड करूनच. तर इथं डबल फोल्ड करून व्यवस्थितपणे संपूर्ण गळ्याला जोडून घ्यायची. तर मैत्रिणींनो, व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि
व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथं बघू शकता याप्रमाणे शोल्डरचं शिलाई मार्जिन आपण पाठीमागच्याच भागाने करून व्यवस्थितपणे पट्टी ही जोडून घेतलेली आहे। तर डबल फोल्ड करून व्यवस्थितपणे संपूर्ण गळ्याला आपण जोडून घेत आहे। तर इथं शेवटला बघा पुन्हा थोडीशी एक्स्ट्रा पट्टी ठेवून कट करायची आहे। तर इथं आणि आतील बाजूने फोल्ड करून फिनिशिंग करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता याप्रमाणे पट्टी फोल्ड करून बघा जोडून पूर्ण घेतलेली आहे। तर आता इथं पुन्हा आपण ही पट्टी बघा राहिलेले धागे दोरे हे व्यवस्थितपणे तेव्हाचे तेव्हा कट करायचं, कारण ब्लाऊज व्यवस्थित दिसतो। तर शोल्डरची पट्टी बघू शकता, शोल्डरचं शिलाई मार्जिन हे आपण मागील भागाकडेच करून व्यवस्थितपणे पट्टी ही जोडून घेतलेली आहे। तर इथं दोन्ही पण शोल्डरचे भाग मागील भागाकडे झाले पाहिजे याप्रमाणे पट्टी ही जोडलेली आहे। तर आता इथं अस्तरची जी पट्टी जोडलेली आहे हात शिलाई घालायची, तर ती आपण पट्टी ही या पद्धतीने सरळ करून घ्यायची आणि वरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे शिलाई मार्जिन म्हणून। अस्तरच्याच पट्टीवरून शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथं याप्रमाणे आपली हात शिलाईची पट्टी जोडून झालेली आहे। व हात शिलाईची पट्टी जोडल्यामुळे काय होतं, डीप नेक व्यवस्थित आणि परफेक्ट दिसतो। त्यासाठी इथं हात शिलाईची पट्टी मी जोडलेली आहे। तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता किंवा गोटसुद्धा जोडून घेऊ शकता। तर याप्रमाणे बघा पुन्हा एक फोल्ड करून घ्यायची आहे, कारण हात शिलाई बघा आपण हाताने घालतो हात शिलाई, ती व्यवस्थित बसण्यासाठी इथं पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण आपणाला पटपट शिलाई देता येतं बघा। ह्याप्रमाणे जर पट्टीला पुन्हा एक शिलाई देऊन घेतला तर ही मोठी शिलाई मी शिलाई देऊन घेतलेली आहे, कारण नंतर हात शिलाई बघा देऊन बघा ही शेवटची शिलाई आपण काढून घेणार आहे। तर इथं संपूर्ण आपली हात शिलाईची पट्टी ही जोडून झालेली आहे। बघू शकता इथं खूप सुंदर असा गळा आपला दिसतो ह्याप्रमाणे जर पट्टी जोडलात तर तुम्हाला पायपिंग जर जमत नसेल गोट लावायला गळ्याला, तर याप्रमाणे तुम्ही हात शिलाईची सुद्धा पट्टी जोडून घेऊ शकता। तर आता साईड जॉईन करून घ्यायची आहे। तर आता इथं आपण बाजू जॉईन करून घेणार आहे। तर बाजू कशी जोडायची आहे, तर असं बरोबर व्यवस्थित बघा बाहीपासून ते खाली कमरेच्या भागापर्यंत व्यवस्थित आपण पाव इंचाने इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे कडेने उलट बाजूनेच। तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे। तर इथं दंडघेर आपला किती असतो, तर इथं दोन्ही बाजूने आपली शिलाई देऊन झालेली आहे बघू शकता। आणि आता दंडघेर आपला किती आहे त्याचा अर्धा भाग घ्यायचा आहे। पूर्ण दंडघेराचा भाग बघितला असेल तर तुम्ही त्याचा अर्धा भाग असा घ्यायचा आहे आणि इथून बघा व्यवस्थितपणे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथं मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। तर दंडघेर 12 इंच आहे, तेव्हा इथं 6 इंचाने मी मार्किंग करून घेतलेली आहे। तर इथं व्यवस्थितपणे आपला बघा छातीचा भाग पण मार्किंग करून घ्यायचा आहे आणि खालील कमरेचा भागसुद्धा मार्किंग करून घेऊन याप्रमाणे लाईन आखून घेतलेली आहे आणि व्यवस्थित त्याच लाईनवरून मी इथं शिलाई देऊन घेणार आहे। तर ह्या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर इथं आणखीन 2 शिलाया एक्स्ट्राच्या देऊन घ्यायच्या आहेत। थोडं अंतर ठेवून बघा पुन्हा 2 शिलाया एक्स्ट्राच्या देऊन घ्यायच्या आहेत। तर इथं ह्याचप्रमाणे दुसरी बाजू पण शिलाई देऊन घ्यायची आहे। तर बघू शकता 4 शिलाई आपल्या झालेल्या आहेत। तर इथं आपण डिझाईनसाठी इथं कट करत आहे ह्याप्रमाणे छोटे छोटे भाग, कारण काय होतं धागे दोरे सुटू नये यासाठी इथं ह्याप्रमाणे मी डिझाईन टाईप इथं कटिंग करत असते। बघू शकता ह्याप्रमाणे दोन्ही बाजूने आपण शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर आता ह्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला पण मी शिलाई देऊन घेते। तर इथं दोन्ही बाजूने आपली शिलाई बघा देऊन झालेली आहे। तर इथं सरळ करून दाखवणार आहे ब्लाऊज। तर पूर्ण शिलाई देऊन आपला परफेक्ट हा ब्लाऊज तयार झालेला आहे। 32 साईजचा बघा अतिशय सुंदर बसलेला आहे हा ब्लाऊज। आणि इथं तुम्ही बघा याप्रमाणे संपूर्ण शिलाई आपली झालेली आहे। तिथं नॉट जोडून घेणार आहे मी, कारण डीप नेक आहे त्यासाठी नॉट हे लावणं गरजेचं आहे।
कारण डीप नेक असल्यामुळे इथं नॉट बघा जोडलेलं आहे आणि शोल्डर उतरू नये यासाठी इथं हे नॉट आपलं फायद्याला पडतं, त्यासाठी इथं नॉट जोडलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.